की बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला आता बदललेल्या बघायला मिळतात. जसं आधीचं आयुष्य होतं ते आता आयुष्य तसं राहिलं नाही. आताची परिस्थिती, पहिली परिस्थिती जी होती, आताची परिस्थिती पहा तशी राहिलेली नाही. लहानपणी आई ज्यावेळेस दावा करून द्यायची, पण लोकांना हॉटेलमध्ये खाताना बघितलं आणि तेव्हा खूप वाटायचं आपणही हॉटेलमधलं खावं. चला फलंदाज चला, की लहानपणी ज्यावेळेस आई डबा करून द्यायची, पण लोकांना हॉटेलमध्ये खाताना बघितलं की खूप वाटायचं आपणही खावं. पण आई म्हणायची ती श्रीमंत माणसं म्हणून खूप पैसे खर्च करू शकतात. फिल्डिंग टीम आली वाटतं, मला वाटतं. बाळासाहेब या आपण आतमध्ये. कुठे आहात? चला लवकर, आपण डिसिजन घेतला फलंदाजी करण्यासाठी, आपण या आतमध्ये त्वरित. पण आता पहा, मोठं झाल्यावरती पुन्हा एकदा समजलं की हॉटेलचं खायला लागल्यानंतर आरोग्याची काळजी लोक आता घरचा डबा खाताना आपल्याला दिसतात. जास्त करून बाहेरचं लोक खात नाही. शेवटी अंतर तेवढंच आहे. लहानपणी गरिबीमुळे सुती कापडे घालायचे लोक, तेव्हा लोक टेरिकोट प्लास्टिकचे कपडे घालायचे. खूप वाटायचं तेव्हा की असे कपडे आता आपण घातले पाहिजेत. मात्र आता मोठेपणे ज्यावेळेस लोक टेरिकोट घालायला लागले, तर लोक सुती कपडे आता वापरायला लागले. आणि आता सुती कपड्यांचे थोडेसे रेट वाढलेले तुम्हाला बघायला मिळतील. की आताच्या परिस्थिती आणि आधीच्या परिस्थितीमध्ये आपण विचार करतो, हे अंतर खूप बदललेलं तुम्हाला बघायला मिळतं. कारण आपण सातत्याने क्रिकेट बदललेले पाहतो, मात्र असून बऱ्याचशा गोष्टी क्रिकेट व्यतिरिक्तही बदलत गेल्या. लहानपणी खेळताना पडलो तर गुडघ्यावरती पॅन्ट फाटायची, आई छानपैकी ती शिवून द्यायची. शिवलेलं कोणालाही दिसू नये म्हणून धडपड असायची. मोठेपणे लोकांना फाटलेल्या जीन्स दामदुपटीने घेताना आपण बघतो की ह्या गोष्टी बदलताना तुम्हाला बघायला मिळतील. हो, अजूनही फलंदाज आलेले नाहीत. फलंदाजांना हा तिसरा कॉल आहे माझा, की या तुम्ही आतमध्ये, नाहीतर तुम्हाला एका ओव्हरची कदाचित पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. वार्ड क्रमांक 5 संघ कुठे बसलाय? इकडे मला वाटतं कॉमेंट्री बॉक्सच्या ज्या उजव्या साईडला वार्ड क्रमांक 5 आहे. बाळासाहेब, आपण ऑर्गनायझर आहात. ऑर्गनायझेशन कमिटीमध्ये बाळासाहेबांचा एक खूप मोठा हिस्सा आहे. त्यामुळे त्यांना विनंती करतो आम्ही की आपण लवकरात लवकर आपले 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवून द्या. बाळकृष्ण माडिक यांचा खेळ आधी बघितला, तेच ओपनिंग करताना दिसत आहेत. बॅट घेऊन मैदानामध्ये उतरतायत, तर त्यांच्या सोबत बघायचं आता बाळकृष्ण माडिक यांच्या सोबत कोण असणार आहे. वेळेची खूप उदाहरणं या जगामध्ये आहेत. नेपोलियन फक्त 2 मिनिटांनी युद्ध हरला होता आणि स्वतः बाळासाहेब आता मात्र पळत आतमध्ये आलेले आहेत. की बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला ह्या बदललेल्या बघायला मिळतील. लहानपणी आपण पाहिलं, सायकल दामटायचो तेव्हा लोक दुचाकी चारचाकी मधून फिरत बघायचो, वाटायचं आपणही फिरावं. आता सकाळी सकाळी सर्वांना सायकल वरून व्यायाम करताना आपण सगळे बघत असतो. की ह्या गोष्टी आधीच्या कशा होत्या, आताच्या गोष्टी कशा आहेत, त्यावरती आपण विचार करतोय, बोलतोय. लहानपणी जेव्हा चपाती मिळत नसल्यानं ज्वारी बाजरीची भाकरी खायचो, तेव्हा लोक पोळी चपाती भात खाताना आपण बघायचो. त्यावेळेस असं वाटायचं पोळी चपाती आपल्यालाही मिळावी. पण आज तीच लोक भाकरी खाण्यासाठी हॉटेलमध्ये पैसे मोजून रांगा लावताना बघितलं. लहानपणी चाळीत राहायचो, तेव्हा बंगल्यात राहण्याकडे बघून वाटायचं मला की आपणही मोठ्या घरात राहावं. आज तीच मन शांतीसाठी जे लोक दूर खेड्यात जंगलात जाऊन झोपडीत रिसॉर्टमध्ये राहताना तुम्हाला बघायला मिळतात. हा सामना इथे सुरू होतोय. वार्ड क्रमांक 1 विरोधामध्ये वार्ड क्रमांक 5 ची पुन्हा एक गाठ मैदानामध्ये पडलेली तुम्हाला बघायला मिळेल. आणि या आधीच्या सामन्यामध्ये वार्ड क्रमांक 5 ला कुठेतरी थोडासा बाळकृष्ण माडिक यांच्या खेळीचा खूप जास्त फायदा आपण पाहतो त्यांना झाला. त्या खेळीच्या जोरावरतीच वार्ड क्रमांक 5 70 धाव पूर्ण करू शकला आणि समोरच्या संघाला त्यांनी 71 धावांचे आव्हान दिलं आणि ते 71 धावांचं आव्हान वार्ड क्रमांक 1 पूर्ण करू शकला नाही. त्यामुळे त्यांना थोडस पराभव या आधीच्या सामन्यामध्ये स्वीकारावा लागला. मात्र आता वार्ड क्रमांक 1 पुन्हा एक थोडासा नवीन विचार करून एक नवीन जोमाना मैदानामध्ये आता पुन्हा वार्ड क्रमांक 5 च्या विरोधामध्ये उतरलेला आहे. आणि या आधीच्या सामन्याचा पराभवाचा कुठेतरी बदला घेण्यासाठी या सामन्यामध्ये तो संघ प्रयत्न करेल, यामध्ये कोणतीही शंका नाही. त्यामुळे बघायचं आता या सामन्यामध्ये हा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये मिड विकेट मध्ये हा फटका आहे आणि क्षेत्ररक्षक सुद्धा आपण पाहतो तिथे समोर उभा आहे. एक चांगलं क्षेत्ररक्षण बघा त्या खेळाडूचं तिथे तुम्हाला बघायला मिळालं. तुषार सरांकडे मी जातो, गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये ते आहेत.
7 धावा धावपलीकडे तुम्हाला इथे बघायला मिळतील. पुन्हा एकदा माही MS धोनीचा जर्सी क्रमांक 7 आकडा. आपण कालही सांगितलं MS धोनीचा जन्म दिनांक हा 7 जुलै. इथे बाळासाहेब पुन्हा एकदा बॅटचा टॉपेज घेणार हा चेंडू. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू खाली झेल टिपला आणि फलंदाज बाद. पहिला धक्का वार्ड क्रमांक 5 जय मल्हार क्रिकेट क्लब शिंदवणे. 7 वरती पहिला धक्का इथे बसेल. 7 आकडा आपण बघितलं की आता मी ज्यावेळेस मी सांगितलं जर्सी क्रमांकावरती आपण प्रत्येक खेळाडू आपल्या आवडीप्रमाणे नंबर टाकून खेळू शकतात. 1999 सालापासून क्रिकेटमध्ये नंबर टाकलेली जर्सी वापरण्यास सुरुवात झाली आणि 7 आकडा MS धोनीने त्याच्या पाठीवरती टाकलाय, कारण त्याचा जन्मदिवस 7 आकडा आहे, 7 जुलै आहे. तुम्ही 45 क्रमांकाचा जर्सी परिधान करून रोहित शर्माला खेळताना बघता. युवराज सिंगला आपण खेळताना बघायचो, तर युवराज सिंग जर्सी क्रमांक 12 परिधान करायचा. आता त्यानं युवराज सिंगचा जर्सी क्रमांक 12 काय, कारण युवराज सिंगची सुद्धा जन्मतारीख जर तुम्ही बघितली 12/12/1981. षटक क्रमांक 1 चा खेळ संपतोय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद, 7 धावा धावपलीवरती. की युवराज सिंग हा 12 क्रमांकाचा जर्सी घालून खेळतो, कारण त्याची सुद्धा जन्म दिनांक हा 12/12/1981 ही त्याची जन्मतारीख आहे. बर टाइम त्याचा जर बघितला तर हा 12 PM आहे. त्यामुळे तो जर्सी क्रमांक 12 परिधान करून तो खेळत असतो. आणि युवराज सिंगचं एक रेकॉर्ड सुद्धा आहे माझ्या माहितीनुसार. त्याची हायेस्ट 50 जर तुम्ही बघितलं तर ती 12 चेंडू मध्ये आहे. त्यामुळे त्याचा फेवरेट नंबर हा 12 आहे. 2020 मध्ये 12 चेंडू मध्ये 50 धावा, फास्टेस्ट 50 विरुद्ध इंग्लंड. 6 चेंडूवरती 6 षटकार खेळणारा तुम्ही युवराज सिंग सुद्धा बघितलेला आहे आणि त्याचा जर्सी क्रमांक 12 वरून आपण त्याच्यावरती बरंचसं बोललो. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 6 चेंडूवरती 6 षटकार कोणी कोणी मारलेले आहेत हे जर आपण बघितलं आतापर्यंत, तर बऱ्याचशा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 6 चेंडूवरती 6 षटकार खेळले. त्यामध्ये युवराज सिंगचं नाव नक्कीच येतं. मात्र T20 मध्ये 6 चेंडूवरती 6 षटकार खेळण्याचा मान हा युवराज सिंगकडे नक्कीच जातो. सागर कामटे हा नवीन खेळाडू मैदानामध्ये तुम्हाला आता बघायला मिळतोय. हा चेंडू यावेळेस समोर आपण पाहतो क्षेत्ररक्षक आहे अतुल. चांगला खेळ आता या दोन संघांमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. या आधीचाही सामना आपण बघितला. आता एक समान ताकदीचे हे दोन्ही संघ आहेत आणि पुन्हा एकदा आता हा सामना पुन्हा त्यांचा गाठ या मैदानामध्ये सलगचा दुसरा सामना खेळण्यासाठी आपण पाहतो. इथे लॉगऑफमध्ये आलेला हा चेंडू क्षेत्ररक्षक आपण पाहतो तिथे समोर आहे आणि चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये थांबवण्यामध्ये यशस्वी सुद्धा आपण पाहतो. ह्या सामन्याचा टॉस सुद्धा बाळासाहेबांनी जिंकला आणि या सामन्यामध्ये सुद्धा त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा डिसिजन घेतला. आता या आधीच्या सामन्यामध्ये त्यांनी 70 धावा बनवल्या होत्या, तर आता या सामन्यामध्ये कशा पद्धतीने किती धावफलक बनवणार आहे हे आता आपण बघू. आता प्रथम पारितोषिक जर बघितलं 15,000 रुपयांचं या स्पर्धेमध्ये आहे आणि प्रथम पारितोषिक पटकावण्यासाठी आता या दोन संघांमध्ये खूप मोठी शर्यत तुम्हाला बघायला मिळेल. आता प्रथम पारितोषिक 15,000 रुपये आहे आणि तुम्हाला टोटल 3 पारितोषिक या स्पर्धेमध्ये बघायला मिळतील आणि अंतिम ते शेवटचे 3 संघ आता तुम्हाला बघायला मिळतील जे हे 3 पारितोषिक या स्पर्धेमधले आपल्या घरी घेऊन जातील. लॉग ऑफ क्षेत्ररक्षक समोर एक टप्पा हा चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये तुम्हाला इथे बघायला मिळेल. सीमारेषेच्या आतमध्ये थांबवला जाईल. धावपलीवरती मी जातो. षटक क्रमांक 2 चा खेळ प्रगतीपथावरती सुरू असताना 12 धावा, 1 गडी बाद, वार्ड क्रमांक 5 जय मल्हार क्रिकेट क्लब शिंदवणे. फुलटॉस हा चेंडू, यावेळेस हा चेंडू खेळाय लॉग आउट मध्ये. क्षेत्ररक्षक बरंचसा अंतर क्रॉस करून हा चेंडू पर्यंत पोहोचतोय आणि चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये आपण पाहतो थांबवण्यामध्ये सुद्धा यशस्वी ठरला. पारितोषिक तुम्ही आता हे 15,000 रुपयांचं प्रथम पारितोषिक तुम्हाला या स्पर्धेमध्ये बघायला मिळेल. पैशांना सुद्धा बरीचशी नावं तुम्हाला बघायला मिळतील. ज्यावेळेस आपण पैसा व्यवहारात वापरतो त्यावेळेस पैशांना वेगवेगळी नावं पडली जातात.
आता इथे पैशाला पारितोषिक असं म्हटलं जातं. धावपलकीवरती तुम्हाला जाऊ आता 12 होत्या, शेवटच्या चेंडूवरती मला वाटतं 14 धावा आता धावपलकीवरती तुम्हाला इथे 2 षटकांच्या समाप्तीनंतर. की पैशानं सुद्धा बरीचशी नावं तुम्हाला व्यवहारामध्ये त्यावेळेस तुम्ही पैसा वापरता त्यावेळेस तुम्हाला पैशाला सुद्धा बरीचशी नावं बघायला मिळतील. आता शाळेमध्ये जर आपण पैसे दिले तर तिथे काय म्हणतात, पैशाला तिथे म्हणतात फी. शाळेमध्ये आपण पैसे दिले तर त्याला फी असं म्हणतात. लग्नात जर आपण पैसे दिले तर त्याला हुंडा असं म्हणतात. की अशी व्यवहारात ज्यावेळेस पैसे आपण वापरतो त्याला बरीचशी नाव आहेत. दुसऱ्याला दिले तर आपण त्याला उसने असं म्हणतो. आपण दुसऱ्याला जर आपल्या जवळचे पैसे दिले तर त्याला उसने असं म्हटलं जातं. व्हाईट बॉल. निवृत्त एखादा व्यक्ती असेल, त्या निवृत्त व्यक्तीला जर पैसे दिले त्याला मिळाले तर त्याला पेन्शन असं म्हटलं जातं. बघा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एखादा निवृत्त व्यक्ती असेल त्याला सरकार पैसे देतं त्याला पेन्शन असं म्हटलं जातं. पहा सागर कामटेचा फटका खूप जास्त उंच जातोय, जास्त लांब नाही आणि 1 2 3 4 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये हा चेंडू थांबतोय, आदळतोय. झेल होत नाही सागर कामटेसाठी. हा चेंडू मला वाटतं कदाचित जीवदान देऊन जाईल, कारण हा झेल होऊ शकला असता, कारण बराचसा वेळ क्षेत्ररक्षकाकडे होता हा झेल टिपण्यासाठी. मात्र झेल कुणी घ्यावा हा निर्णय त्या चौघांमध्ये कुणीच घेतला नाही आणि शेवटी चेंडू जमिनीवरती आदळला आणि तिथे सागर कामटे अजूनही नॉट आउट तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळेल. शाळा कॉलेजेस आता चालू होत आहेत. 9वी ते 12वी तुम्हाला शाळा सुरू झालेल्या बघायला मिळतील. अजूनही ऑनलाईन क्लासेस काही सुरू आहेत. हा चेंडू वा बाळकृष्ण माडिक यांचा हा तडाखा थेट सीमारेषेच्या बाहेर हा चेंडू फेकून दिलाय. एक जबरदस्त ब्लास्ट, षटकार. या 6 धावेने धावपलकीवरती आपण जाऊ. 25 धावा धावपलकीवरती षटक क्रमांक 3 ला असलेली झालेली ही सुरुवात आहे. की ऑनलाईन क्लासेस सुद्धा की आपण पाहतो काही मुलांचे सुरू आहेत. हळूहळू आता शाळा कॉलेज सुद्धा होतील सुरू. पुन्हा एकदा बाळकृष्ण माडिक ऑन स्ट्राईक. बघायचंय या चेंडूवरती सुद्धा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर चेंडू खाली, कॉट बिहाइंडचा शिकार आणि धक्का क्रमांक 2, वाढ क्रमांक 5. बाळकृष्ण माडिक यांचा खेळ आपण पाहतो इथे संपतोय. 25 धावेवरती आता हा फलंदाज आपण पाहतो इथे बाद असेल. की एखाद्या निवृत्त व्यक्तीला ज्यावेळेस सरकार पैसे देतं त्यावेळेस त्याला पेन्शन असं म्हटलं जातं. पेन्शन ज्यावेळेस आपण पाहतो बरेचसा जे निवृत्त झालेल्या लोकांना पेन्शन सुरू आहेत, आपण सुद्धा बघितलेलं आहे. एखाद्या साहेबांना जर त्याच्या कर्मचाऱ्याला पैसे दिले तर त्याला पगार असं म्हणतात. की पैशाला कशी वेगवेगळी नाव व्यवहारामध्ये असतात. मालकानं जर कामगाराला दिलं तर त्याला बोनस असं म्हणतात. बँकेने जर आपल्याला पैसे दिले तर त्याला कर्ज म्हणतात. कर्जाची परतफेड होत असताना त्याला हप्ता असं म्हणतात. हा चेंडू यावेळेस कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र बॅटवरती हा चेंडू सागर कामटेच्या येत नाही. हा चेंडू सागर कामटे इथे आसमान दाखवतोय गोलंदाजाला. आकाशाला गवस निघालणारा हा तडाखा सीमारेषेच्या बाहेर. हा चेंडू षटकार. खूप लांब हा चेंडू सागर कामटेचा. बॉल 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 घेऊन येतो. बघा बॉल, जुने बॉल आपल्याला फार गरजेचे आहेत, बॉल लागणार आहेत. त्यामुळे जे बॉल इकडे जात आहेत ना पाठीमागे, मला वाटतं थोडंसं अडचण आहे इकडे. तिकडे जर बॉल गेले तर थोडंसं विनंती करतो लहान मुलांना, तिथे थोडेसे ऑर्गनायझर जरी आपले असतील तर आपल्याला विनंती की थोडंसं ते बॉल घेऊन या आपल्या आतमध्ये. कारण ही सगळ्यांची स्पर्धा आहे, आपली गावातली स्पर्धा आहे आणि सगळ्यात महत्वाची ही आपली स्पर्धा आहे. आणि खूप चांगली स्पर्धा आतापर्यंत सुरू आहे. उद्या मात्र या स्पर्धेचा महांतिम सोहळा तुम्हाला या स्पर्धेमध्ये बघायला मिळेल. या स्पर्धेचा उद्या अंतिमचा दिवस. हा चेंडू यावेळेस लॉग ऑफ मध्ये आपण पाहतो. हा चेंडू येईल. की चांगल्या चांगल्या स्पर्धा आता तुम्हाला ऑस्ट्रेलिया भारत हा सुद्धा सामना आपण काल बघितला.
IPL सुद्धा आता मध्यंतरीच्या काळामध्ये पार पडली शारजा दुबई इथे आणि 2020चा चॅम्पियन IPLचा सुद्धा पुन्हा मुंबई इंडियन्स ठरला आणि क्रिकेटची खूप मोठी लीग म्हणून IPL कडे आपण पाहतो इंडियन प्रीमियर लीग. आता ही आपली SPL आहे शिंदवणे प्रीमियर लीग आणि आता या स्पर्धेचा चॅम्पियन ठरण्यासाठी हे 5 संघ आपण पाहतो या स्पर्धेमध्ये उतरलेले आहेत. आता IPL मध्ये 8 संघ खेळताना आपण बघत असतो. 1-1.5 महिना ती स्पर्धा सुरू असते. हा चेंडू मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक समोर आहे. जगामधल्या सगळ्यात मोठ्या टॉप वरच्या 5 जर तुम्ही क्रिकेट मधल्या लीग जर बघितल्या तर 5 मध्ये 5 सगळ्यात पहिली क्रमांकाची जगातली सगळ्यात मोठी श्रीमंत लीग ही IPL आहे. हा चेंडू वा सागर कामठेची सुनामी आता मैदानामध्ये यायला सुरुवात होतीये. पुन्हा एकदा सागर बरसतोय खणखणीत आणि सनसनीत हा शॉट पुन्हा एक षटकार. या षटकाराच्या सहाय्याने धावफलक पुढे सरकेल. षटक क्रमांक संपलं जातंय 4 क्रमांकाचं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकीवरती 40 धावा त्यामधल्या सागर कामठे 11 चेंडूमध्ये 18 धावा आपण पाहतो या ठिकाणी नॉट आउट बनवतो आहे. सागर कामठे सागर का एक झोका आता है हो सबको तबाह कर देता है उसे लोग सुनामी कहते हैं आणि ते सागर नावाची सुनामी आता मैदानामध्ये तुम्हाला बघायला मिळते. सागराच्या बेधुंद लहरी तर कधी बाघ तर कधी पुढं व्हायचं असतं आणि सारखंच काय जिंकायचं कधी कधी हारून जिंकायचं असतं. असा हा सागर तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळेल. बॉल टाका पंचांकडे. किंवा क्रिकेट मधली सर्वात श्रीमंत लीग जर कोणती असेल जगामधली पहिल्या क्रमांकावरती इंडियन प्रीमियर लीगचं नाव येतं. कारण IPL ही जगामधली टॉप 5 श्रीमंत क्रिकेट लीग मधली पहिल्या क्रमांकाची लीग आहे. IPL ज्याला म्हटलं जातं. आता दुसऱ्या क्रमांकावरती आहे ती म्हणजे बिग ब्लॅश लीग ज्याला म्हटलं जातं BBL. जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावरती ती श्रीमंत 5 मध्ये आपण पाहतो. ज्या जगामधल्या 5 श्रीमंत लीग मध्ये 2 क्रमांकावरती BBLचं नाव येतं. बिग ब्लॅश लीग आपण बघितली सुद्धा असेल तुम्ही सुद्धा सगळ्यांनी बघितले असेल. 3 क्रमांकावरती असते ती म्हणजे नॅटवेस्ट T20 ब्लास्ट. त्या स्पर्धेचं नाव आहे. जगामध्ये 3 क्रमांकावरती ती आहे आणि 4 क्रमांकावरती जर तुम्ही बघितलं टॉप मध्ये 4थ्या क्रमांकावरती श्रीमंत लीग क्रिकेट मधली असते ती म्हणजे पाकिस्तान सुपर लीग ज्याला PSL असं म्हटलं जातं जे जगामध्ये 4थ्या क्रमांकावरती आहे. आणि 5व्या क्रमांकावरती आपल्याला सगळ्यांना माहिती असणारी कॅरिबियन प्रीमियर लीग ती सुद्धा जगामध्ये 5व्या क्रमांकावरती सर्वात मोठी आणि श्रीमंत लीग म्हणून त्या क्रिकेटकडे बघितलं जातं. क्रिकेटच्या लीगकडे त्या पाहिलं जातं. 5व्या षटकाला ही सुरुवात आणि 42 धावा धावपलीवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावपलीवरती तुम्हाला बघायला मिळतील. सरळ बॅटनं हा फटका आहे. क्षेत्ररक्षक समोर आहे आणि चेंडू त्यानं एक चांगलं क्षेत्ररक्षण चांगलं कलेक्शन आणि फेक थोडीशी बा गोलंदाजाच्या हातामधून निसटली आणि तिथे आपण पाहतोय ओव्हरथ्रोच्या काही धाव मिळाल्या. 44 धावा धावपलीवरती त्या मानाने मी असं म्हणेल वार्ड क्रमांक 5 ला सुद्धा अजून वार्ड क्रमांक 1 ने या सामन्यामध्ये तरी अजून रोखून ठेवलेला आहे. कारण जी वार्ड क्रमांक 5 ची ताकद आहे त्या ताकदीप्रमाणे आतापर्यंत जर तुम्ही पाहिलं या आधीच्या सामन्यामध्ये यावेळेस 50 संघाने ओलांडली होती. मात्र इथे तुम्हाला बघायला मिळेल आतापर्यंत 50 धावांपर्यंत सुद्धा 5 क्रमांक वार्ड संघ पोहोचलेला नाही. कारण बाळकृष्ण माडिक लवकर बाद झाले. बाळासाहेबांचा खेळ सुद्धा पहिल्या ओव्हरमध्ये थांबला आणि सागर कामठे मात्र आहे लेग बाईज हो लेग बाईज हा बाईज आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 23 हा क्रिकेट मधला आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नव्हता त्यामुळे ती धाव बॅट्समनच्या खात्यामध्ये लिहिली जाणार नाही कारण तो पंचांनी डिसिजन दिला. नियम मी कालही सांगत होतो आजही नियम आपण जरा बघू. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 3 पर्यंत आपण काल आलो होतो. षटक क्रमांक संपल्यानंतर धावफलक मी आधी सांगतो. धावफलकीवरती किती आहेत 47 धावा. मी काल 3 नियम सांगितले होते. आज नियम क्रमांक 4 मी आपल्याला सांगतो. नियम क्रमांक 4 आहे बघा क्रिकेट मधला दी बॉल. बॉलचं वजन किती असावं बॉलचा व्यास किती असावा हा आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 4 आपल्याला सांगतो. आता माझ्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 4 मध्ये जर मी बघितलं माझ्या अभ्यासानुसार तर लेदर बॉलचा व्यास हा 22.4 सेंटीमीटर ते 22.9 सेंटीमीटर इतका असतो आणि लेदर बॉलचं वजन हे 155.9 ग्रॅम ते 163 ग्रॅम इतक्या वजनाचा चेंडू हा तो लेदर बॉलचा असू शकतो. हा आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 4 आहे. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 5 आहे दी बॅट. बघा बॅटचा सुद्धा उल्लेख आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 47 धावा धावपलीवरती आहेत.
की आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 5 मध्ये सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल बॅटला सुद्धा नियम आहेत. त्यानंतर बरेचसे नियम आहेत. आता तुम्ही प्रॅक्टिस करत असता, विकेटवरती खेळत असता, ज्यावेळेस टुर्नामेंट आपली स्पर्धा सुरू असते, तुम्ही पिचवरती प्रॅक्टिस करू शकत नाही. पिचवरती चालू सामन्यामध्ये चालू स्पर्धेमध्ये खेळू शकत नाही. प्रॅक्टिस ऑन दी फील्ड हा आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 26 आहे. तुम्ही 26व्या नुसार खेळपट्टीवरती खेळू शकत नाही. हे सगळे नियम आहेत. कारण मी आधी सांगितलं डिसिप्लिन खूप महत्त्वाचं आहे, शिस्त खूप महत्त्वाची आहे आणि तुम्ही नियमांना बांधून खेळणं फार गरजेचं आहे. कोणतीही स्पर्धा आपण नियमांनी बांधून ज्यावेळेस खेळतो त्यावेळेस स्पर्धा खऱ्या अर्थानं ती वेगळ्या लेवलवरती जाते. त्या स्पर्धेला खऱ्या अर्थानं एक चांगली शोभा निर्माण होते. त्यामुळे क्रिकेटमध्ये खूप नियम आहेत आणि खूप चांगले नियम आहेत. आता चौकार तुम्ही मारता, हा आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 19 आहे चौकार. मला वाटतं बरेचसे नियम आपण पाहतो की बऱ्याचशा खेळाडूंना ज्यावेळेस आपण गाव लेवलवरती स्पर्धा खेळतो त्यांना हे नवीन नियम असतात. कारण ही नियमावली मी कालही सांगितलं, मेलबर्न क्रिकेट क्लबनं पहिल्यांदा नियमांमध्ये सुधारणा केल्या आणि पुन्हा ते क्रिकेटमध्ये ते लॉज प्रकाशित केले. स्क्वेअर लेग पंचांचा डिसिजन येईल इथे. फलंदाज बाद आहे, धावबाद. नवीन खेळाडू मैदानामध्ये आपण पाहतो खेळण्यासाठी विशाल. हा मैदानामध्ये आपण पाहतो तर इथे वार्ड क्रमांक 5 संघाकडनं. आता ICC न बरेचसे तुम्हाला कोरोनाच्या काळामध्ये, आता कोरोना आल्यानंतर पुन्हा ICC जर तुम्ही बघितलं तर त्यांनी सुद्धा बरेचसे चेंजेस क्रिकेटमध्ये ICC ने केलेले आहेत. अध्यक्षांनी केलेले आहेत. ICC चे अध्यक्ष. ICC ची स्थापना जर तुम्ही बघितली तर आता माझ्या माहितीनुसार ICC ची स्थापना ही 15 जून 1909 साली झाली होती आणि त्याचं मुख्य कार्यालय तुम्हाला दुबई इथे UAE मध्ये बघायला मिळेल. अजून एक फलंदाज बाद, झेल बाद हा फलंदाज आहे. बंटी कांबळेनं टिपलेला हा झेल तुम्हाला इथे बघायला मिळाला. की ICC न सुद्धा कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती बरेचसे चेंजेस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा केलेले आहेत आणि ICC ची स्थापना माझ्या माहितीनुसार 15 जून 1909 साली झाली. तिचं मुख्य कार्यालय तुम्हाला दुबईमध्ये बघायला मिळेल. UAE मध्ये तिथे ते कार्यालय त्यांचं मुख्य आहे. चला नवीन फलंदाज आपण धावपलीवरती मी एकदा जातो. धावपलीवरती आपण जाऊ. षटक क्रमांक 6 सुरुवात आहे आणि षटक क्रमांक 6 खेळ सुरू असताना धावपलीवरती 47 धावा धावपलीवरती आपल्याला बघायला मिळतील. पहा हा चेंडू स्क्वेअर लेग आणि चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. हा चेंडू खणखणीत चौकार. या चौकाराच्या साहाय्याने पहा 50 ओलांडतोय संघ. 51 धावा धावपलीवरती शेवटच्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती सुरू असताना. यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस आपण करणार आहोत. एक इनिंगचा खेळ झाल्यानंतर आपण तो टॉस करणार आहोत. लहान मुलांना विनंती की तुम्ही मैदानामधून आतमधून येऊ नका. पहा चेंडू यावेळेस पुन्हा एक धावेमध्ये क्षेत्ररक्षक समोर झेल टिपतोय आणि फलंदाज बाद. यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस आपल्याला करायचा आहे. यानंतर ज्या दोन्ही संघांचा सामना आहे 3 वार्ड क्रमांक 3 आणि वार्ड क्रमांक 4 या दोन संघांमध्ये यानंतर होणारी लढत होणार आहे. वार्ड क्रमांक 3 संघाचे संघनायक इथे आहेत. तर वार्ड क्रमांक 4 संघाच्या संघनायकांना विनंती करतो की आपण या इथे आणि त्यांना एक कॉइन सुद्धा द्या आणि टॉस होईल कोणाच्या हस्ते. संघाचे संघ मालक ज्यांनी संघाचे संघ मालकी वार्ड क्रमांक 4 ची गणेबाईंनी त्यांच्याकडे ठेवलेले आहे. आपल्याला विनंती आपला एक प्लेयर पाठवून द्या.
धावफलक बनवायचा आहे सामना जिंकण्यासाठी 52 धावा. कॉइन आपण टॉस करण्यासाठी वापरतो. भारत सरकारला बघा 1 रुपया बनवायला किती रुपये लागत असतील आवी सर? आपले कॅमेरामॅन आहेत. तर पहा भारत सरकारला 1 रुपया बनवायला 1 रुपया 11 पैसे लागतात आणि भारत सरकारला 200 रुपयांची नोट बनवायला पैसे किती लागतात तर 3 रुपये 54 पैसे. आता इथे कॉइन बघितला मी तर एक कॉइन 1 रुपया बनवायला बघा भारत सरकारला तेवढे पैसे लागतात 1 रुपया 11 पैसे. हे सगळं जनरल नॉलेजची माहिती आहे कारण हे आपल्याकडे असणं फार गरजेचं आहे. लहान मुलं इथे आहेत ते सुद्धा ऐकतात आणि त्यांच्याही लक्षात राहिलं तर त्यांना भविष्याच्या दृष्टीने चांगलं आहे कारण बऱ्याचशा स्पर्धा परीक्षांमध्ये हे असे क्वेश्चन विचारले जातात. आणि चला 52 धाव्यांची गरज आहे आणि चला पया फलंदाज चला 52 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. इथून पुढे तुम्हाला बघायला मिळेल 36 चेंडूमध्ये 12 वाजत आलेत. बरेचसे सामने आपले शिल्लक आहेत. बरेचसे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. कॉइन वरती आपण बरंच बोलत होतो की कॉइन बनवण्यासाठी किती पैसे भारत सरकारला खर्च करावे लागतात. आता ज्यावेळेस भारताला स्वतंत्र मिळालं नव्हतं त्याआधी जर बघितलं तर 1 रुपया हा $13 बरोबर होता की 1 रुपयाला $13ची किंमत होती जोपर्यंत भारत स्वतंत्र झाला नव्हता. मात्र ज्यावेळेस 1947 झाली भारत स्वतंत्र झाला त्यानंतर 1 रुपयाला 1 रुपया असं केलं आणि पुन्हा हळूहळू ज्यावेळेस आपल्या भारतावरती कर्ज वाढलं त्यावेळेस इंदिरा गांधींनी ते कर्ज कमी करण्यासाठी रुपयाची किंमत पुन्हा कमी केली आणि त्यानंतर आजपर्यंत रुपयाची किंमत 1 रुपयाची किंमत ही हळूहळू तुम्हाला कमी होताना बघायला मिळते. बावन्न धाव्यांची गरज 36 चेंडूमध्ये. तर बघायचं आता या सामन्यामध्ये पुन्हा वाढ क्रमांक 1 या आधीच्या सामन्याचा बदला घेण्यासाठी पहा फायदेशीर ठरेल का त्यांना तो बदला त्यांना पूर्ण करता येईल का कारण याआधी त्यांना पराभव 5 क्रमांकाकडनं स्वीकारावा लागला होता. आता वाढ क्रमांक 5. आता इथे परिस्थिती वेगळी आहे. या आधीची परिस्थिती मी बघितली 36 चेंडूमध्ये 71 बनवायच्या होत्या. आता 36 चेंडूमध्ये मला वाटतं फक्त 52ची गरज आहे. त्यामुळे आता हा एक थोडासा लो स्कोरिंगचा सामना आहे कारण या आधी थोडासा वाढ क्रमांक 1 कडे जास्त धाव होत्या आता थोड्याशा कमी आहेत. डेड बॉलचा इशारा मृत चेंडू तुम्हाला इथे बघायला मिळेल. मेन पंच अविनाश
आमले 3 क्रमांक वार्डचे संघनायक आहेत. त्यांचा टॉस मला वाटतं होईल यानंतर. वार्ड क्रमांक 4 आणि वार्ड क्रमांक 3 या संघामध्ये ही लढत. स्क्वेअर लेग आणि हा चेंडू डोका फिरकवलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं थेट सीमारेषेच्या बाहेर. वाघाची दहाड, खणखणीत षटकार. ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट चांगला आणि इथे सुरुवात षटकाराच्या साहाय्यानं. वार्ड क्रमांक 4 संघाच्या संघनायकी आहे इथे. आपली वाट पाहतोय आम्ही, जास्त वाट बघायला लावू नका. इथे खूप लांब हा चेंडू खणखणीत आणि हा सनसनीत फटका आपल्याला बघायला मिळाला. षटकार पहा, स्क्वेअर कटचा हा प्रयत्न, पॉइंटचा क्षेत्ररक्षक पहा थोडा वाईडिश पॉइंटला थांबला होता आणि एका वेळेस त्याच्या असं वाटलं हातामध्ये हा चेंडू सापडला सुद्धा होता, मात्र त्यानंतर तो चेंडू जमिनीवरती आदळला आणि एक फार मोठं जीवदान पहा इथे तुम्हाला बघायला मिळेल. हा चेंडू फर्स्ट स्लिप मध्ये डायरेक्ट हिटचा हा प्रयत्न पहा, डायरेक्ट हिट जर लागले असते एस्टर्न वरती तर कदाचित पहा इथे धोका वार्ड क्रमांक थोडासा 1 ला झाला असता. मात्र 5 जर आणि तरचा विषय क्रिकेटमध्ये या दोन शब्दांना काही स्थान नाही आणि या दोन शब्दांशिवाय क्रिकेटचं पान सुद्धा हलत नाही. आता वार्ड क्रमांक 1 चा सपोर्ट वर्ग खूप जास्त आहे. वार्ड क्रमांक 1 ला सपोर्ट करण्यासाठी बराचसा प्रेक्षक वर्ग. आडव्या बॅटना हा तडाखा आणि सीमारेषेच्या बाहेर हा चेंडू. या ओव्हर मधला दुसरा षटकार. 6 रन्स, 14 धावा धावपलकीवरती ह्या षटकाराच्या साहाय्यानं पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती सुरू असताना आदित्यला सुद्धा आता थोडंसं पहा त्याच्या चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागलेले आहेत, कारण 52 धावांची गरज समोरच्या संघाला आहे आणि समोरचा संघ पहिल्याच ओव्हरमध्ये 14 धावा बनवतोय. त्यामुळे साहजिक थोडासा आदित्य सुद्धा थोडासा आपण पाहत होता तो डीप लॉग ऑफ मध्ये उभा आहे, तो सुद्धा आता विचार करत असेल आता काय करायचं. हा एक मोठा प्रश्न त्यांच्या संघासमोर आहे. सागर कामठेवरती तिथे मेन गोलंदाजावरतीच आक्रमण चढवलं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावपलकीवरती जाऊ. कोणताही फलंदाज बाद नाही. 14 धावा धावपलकीवरती वार्ड क्रमांक 1. वार्ड क्रमांक 1 आज वार्ड क्रमांक 1 ला सगळे सामने जिंकावे लागणार आहेत. ज्यावेळेस तुम्हाला अंतिम 4 मध्ये जायचं जर असेल तर बॉलर नेम ओंकार ना, ओंकार. कारण पहा मी सांगितलं की ज्यावेळेस आपण हळूहळू ही स्पर्धा बघतोय, काल पहिला दिवस मी या स्पर्धेचा बघितला. हे खेळाडू माझ्यासाठी नवीन आहेत, कारण याआधी शेंदवणे प्रीमियर लीग बऱ्याच वेळा ही स्पर्धा खऱ्या अर्थात आता गेली 6-7 वर्ष ही स्पर्धा सुरू आहे आणि याआधी कधी मी इथे या स्पर्धेसाठी इथे येण्याचा विवेक आला होता, मात्र काही कारणानिमित्त इथे येता आलं नाही. मात्र यावर्षी तो योग आला आणि या स्पर्धेला उपस्थिती पहा, कारण आता मी दौंड तालुक्याचा आहे आणि दौंडवरनं मी ही स्पर्धा या स्पर्धेसाठी इथे उपस्थित झालो. तुषार कानकाटे स्कोरर आपल्या सोबत आहेत, ते स्वतः हवेली तालुका, ते सुद्धा थोडंसं हवेली तालुक्यामधनं इथे उपस्थित आहे. मी दौंड तालुक्यामधनं आणि आपली चौका टीम जी आहे ते सुद्धा बरंचसं अंतर क्रॉस करून अगदी 50-55 किलोमीटर दूरवरनं या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. पहा 4 धावांचा इशारा मेन पण अविनाश सर आतून सांगतात टॉस करून घ्या तुम्ही, कारण आता अविनाश सर तर मध्ये मॅच सोडून बाहेर येऊ शकत नाही. त्यामुळे आता इथे टॉस होतोय वार्ड क्रमांक 3 आणि वार्ड क्रमांक 4 या संघामध्ये. पहा इथे गॅप, हा चेंडू थांबणार नाही मला वाटतं सीमारेषेच्या आतमध्ये कुठेही आणि पुन्हा मेन पंत डीप स्क्वेअर लेग, हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. 4 रन. यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस जिंकलाय वार्ड क्रमांक 4 टीमनं. बघायचं डिसिजन ऑन पेंडिंग, डिसिजन मात्र त्यांचा अजूनही पेंडिंग लाईन. इथे बॅट्सकडे घेणार हा चेंडू विकेट किपर बाळकृष्ण महाडिक असावेत, त्यांनी टिपलेला एक सोपा जाईल आणि अजून एक धक्का. धावपलकीवरती जाऊ आपण. 24 रन्स ऑन बोर्ड, 24 धावा धावपलकीवरती कॅल्क्युलेशनमध्ये मी तुम्हाला घेऊन जातो. अजून 24 चेंडू शिल्लक आहेत, तर येणाऱ्या 24 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 28 धावांची गरज मैदानामध्ये इथून पुढे आहे. 24 चेंडू आणि 28 धावा. वार्ड क्रमांक 4 ने डिसिजन दिलेला आहे. आम्ही टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करू, तर अविनाश आंबळे आणि टीम आपल्याला क्षेत्ररक्षण करावं लागेल. यानंतर
वार्ड क्रमांक 3 ची गाठी वार्ड क्रमांक 4 सोबत पडणार आहे. चोवीस चेंडू मध्ये 28 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. आता हा सामना अगदी जवळ आहे आणि एक निर्णायक टप्प्यावरती आपण पाहतो. आता हे दोन्ही संघ मैदानामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. 24 चेंडू आणि 28 धावांचं समीकरण. एका साईडनं पहा, हे समीकरण जरी सोपं वाटत असलं तरी जितकं ते सोपं दिसतंय ते तितकं सोपं नाही. कारण क्षेत्ररक्षण करणारा संघ सुद्धा समोरच्या संघाला सहजासहजी बाद धावा बनवू देणार नाही आणि वार्ड क्रमांक 1 सुद्धा सहजासहजी हार मानणार नाही. कारण त्यांना माहिती आहे आपल्याला या स्पर्धेमध्ये जर आपला आता स्थान टिकून ठेवायचं असेल तरी हा सामना त्यांना कसल्याही परिस्थितीमध्ये जिंकावाच लागणार आहे. त्यामुळे आता बघायचं, आता पहा जे स्ट्राईक एंडला खेळतायत त्यांचा खेळ आपण बघितलाय. भाऊ कांबळे भाऊ मात्र पहा ओपनिंग करतात पहिल्यापासून वार्ड क्रमांक 1 पहा एक्सच्या साईडनं. आणि भाऊंचा खेळ कसा आहे हे काल मी दिवसभरामध्ये भाऊंचा खेळ पाहिला की चांगल्या चांगल्या खेळाडूंना लाजवेल असा भाऊंचा खेळ आहे. आणि त्यांच्या बॅटमधनं निघलेले फटके, त्यांची खेळण्याची पद्धत. आणि पहा यावेळेस हा चेंडू मिस टाइम फटका आणि इथे बाळकृष्ण बारीक चेंडू खाली आणि भाऊंचा खेळ इथे थांबतोय. हा फार मोठा धक्का वार्ड क्रमांक 1 संघाचा फार मोठा नेता इथे कोसळतोय. हा झेल इथे तुम्हाला बघायला मिळाला. भाऊ कांबळे स्वतः भाऊ आपण पाहतो इथे बाद होत आहेत. मी सांगत होतो त्यांचा खेळ कसा आहे. आज त्यांचा खेळ होणं या सामन्यामध्ये फार गरजेचं होतं. मात्र आता या परिस्थितीमध्ये या सिच्युएशनला भाऊ बाद होत आहेत. त्यामुळे आता वार्ड क्रमांक 1 कशा पद्धतीने इथून पुढचा हा प्रवास पूर्ण करणार हे आता आपल्याला पाहावं लागेल. 26 धावपलीकडे 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 चा खेळ आपण पाहतो होता इथे समाप्तीच्या उंबरठ्यावरती येऊन ठेपलेला आहे. इथे फलंदाज बाद होईल. अजून एक धक्का पा भाऊ बाद झाल्यानंतर त्यांच्या पाठीमागे अजून एक खेळाडू बाद होतोय. 2 चेंडूवरती लागोपाठ 2 फलंदाजांना तंबूच्या आश्रयामध्ये तुम्हाला बघायला लागेल. तंबूच्या आश्रयामध्ये जाऊन विश्रांती घेतील. आता ह्या क्रिकेटचा खेळ असाच आहे, तुम्हाला तो आनंद देईल मात्र तो सहजासहजी देणार नाही. आता एका साईडनं सहज सोपा वाटणारा सामना 24 चेंडू 28 ची गरज होती. आता मात्र ती गरज आपण पाहतो जाऊन ठेपेल. 18 चेंडू आणि 26 धावा. 18 चेंडू आणि 26 धावा. बघा सामना होता कुठे, सामना आला कुठे आणि आता सामना इथून पुढे जाणार कुठे. 18 चेंडू आणि 26 धाव्यांची गरज आता सामना जिंकण्यासाठी इथून पुढे आहे. आणि आता भाऊ बाद झाल्यानंतर बाकीच्या खेळाडूवरती जबाबदारी खूप मोठी येऊन ठेपलेली आहे. मी सातत्याने सांगतो, प्रयत्न सोडू नका तुम्ही शेवटपर्यंत. प्रयत्नार्थी परमेश्वर. परमेश्वर जरी कोणाला भेटला ज्याला स्वतःभोवती एकरूपता साधता आली त्याला, आणि तुम्हाला स्वतःभोवती एकरूपता साधता येणं फार गरजेचं आहे. 18 चेंडू आणि 26 धावा. जिंदगी बदलने के लिए लड़ना पड़ता है और उसे आसान करने के लिए उसे समझना पड़ता है. फक्त टाइम वाचवा, थोडस वेळ वाचवा. यानंतर अजून आपल्याला 9 सामने खेळवायचे आहेत. सुरू करू आपण सामना पुन्हा एकदा. जे नियम आहेत, आता जे
डिसिजन आपण पाहतो, जे नियमावली आपण या स्पर्धेमध्ये ठेवलेली आहे. वार्ड क्रमांक 5 आणि वार्ड क्रमांक 1 मध्ये आपण पाहतो ही लढत आहे. आणि यानंतर वार्ड क्रमांक 3 आणि वार्ड क्रमांक 4 यांचा सामना आहे. सामन्यामध्ये कॅल्क्युलेशनमध्ये आपण पाहिलं 18 चेंडूमध्ये 26 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. आणि पुन्हा एकदा सागर कामठेच्या हातावरती चेंडू आपण पाहतोय. हा चेंडू टाकण्यासाठी सागर कामठे हातावरती चेंडू घेतोय. 18 चेंडू 26 धावा, विजयाचं पारडं समांतर आहे. बघायचं आता या सामन्यामध्ये कोणता संघ आपण पाहतो या सामन्यामध्ये विजयी होणार आहे. वार्ड क्रमांक 1 ला हा सामना जिंकणं गरजेचं आहे. या स्पर्धेमध्ये आपलं स्थान कंटिन्यूने आपण पाहतोय, तर टिकून ठेवायचं असेल तर. आता बघायचं, आता सामना महत्वाचा आहे. सामना जिंकण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे, प्रयत्नशील ते आहेत. मात्र आता समोर सागर कामठे सारखा गोलंदाज आहे आणि त्याने हा निर्धाव चेंडू टाकल्यानंतर मी सांगितलं तुम्ही प्रेशराईज होता, एकदा दबाव निर्माण झाला तर मात्र थोडासा पुढचा प्रवास थोडासा अवघड होऊन जातो. हा चेंडू आदित्य तिथे समोर उभा आहे. एक चांगला चेंडू थांबवण्याचा प्रयत्न त्याच्या हातावरती चेंडू आदळल्या कारणाने त्या चेंडूची गती कमी झाली आणि त्यामुळे मागच्या खेळाडूला तो चेंडू अडवण्यामध्ये थोडंसं सोपं गेलं आणि तिथे फक्त मला वाटतं एकच धाव मिळाली. एका धावेनं कॅल्क्युलेशनमध्ये पुन्हा एकदा थोडंसं चेंज होईल. 28 धावा धावपलीवरती तुम्हाला इथे बघायला मिळतील 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा चेंजेस सागर कामठे. हो, यावेळेस पुन्हा एकदा आडव्या पाठन हा चेंडू फटका खेळण्याचा प्रयत्न. हा खेळ असा आहे की तुम्ही सातत्यानं ह्या खेळाला तितका वेळ देणं फार गरजेचं आहे. प्रॅक्टिस सराव तुम्ही या खेळामध्ये करणं गरजेचं आहे. की तुम्ही म्हणू शकत नाही मी आता 1 वर्ष प्रॅक्टिस केली, 2 वर्ष प्रॅक्टिस केली म्हणजे बस झालं. हा खेळ असा आहे की तुम्ही किती प्रॅक्टिस केली तरी तुम्हाला या खेळामध्ये कमीच पडेल. षटक क्रमांक संपलं. पाहता पाहता 4 क्रमांकाचं 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 30 धावा, 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये अजूनही 22 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी इथून पुढे आहे. 12 चेंडू 22 धावा. की तुम्ही किती प्रॅक्टिस केली, किती सराव केला तरी तुम्हाला या खेळामध्ये कमीच पडेल. ज्याला दी गॉड ऑफ क्रिकेट म्हटलं जातं, सचिन तेंडुलकर तोही म्हणतो मला जरी गॉड म्हटलं जातं या खेळातलं तरी मी या खेळामध्ये अजून बरंचसं काही खेळायचं राहून गेलोय, शिकायचं राहून गेलोय. सचिन द ब्रिलियंट ड्रीम्स हा सिनेमा तुम्ही बघितला असेल. MS धोनी हा सिनेमा आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. सचिनच्या आयुष्यावरती रेखाटलेला तुम्हाला तो सिनेमा बघायला मिळेल, द सचिन द ब्रिलियंट ड्रीम्स. आणि आता इथे 12 चेंडू मध्ये 22 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी आहे आणि एक मैत्रीपूर्ण लढती तुम्हाला बघायला मिळतील. एका गावामधले हे सगळे संघ आहेत, एका गावामधले हे सगळे खेळाडू आहेत. मैत्री जर बघितली तिला इत्ता नसते, जिला तुकडी नसते, जिला वर्ग नसतो ती कायम मैत्री असते. जिला जात नसते, जिला पात नसते, जिला धर्म नसतो ती कायम मैत्री असते.
12 चेंडू आणि 22 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी पहा इथे तुम्हाला बघायला मिळेल. 12 चेंडू 22 धावा, एक हाय व्होल्टेज हा सामना तुम्हाला पाहायला मिळतो ह्या दोन संघांमध्ये. आणि वार्ड क्रमांक 1 कडे आपण पाहिलं आता 12 चेंडू 22 धाव्यांचं समीकरण या मैदानामध्ये जास्त अवघड नाही आणि त्यांना एक चांगल्या पद्धतीनं सामना इथे आपण पाहतो जिंकणं गरजेचं आहे आणि तसा प्रयत्न नक्कीच करतील. स्ट्राईक एंडला उभा असणारा खेळाडू त्याकडे ती ताकद आहे आणि एक चांगल्या पद्धतीचा खेळ त्याला पहा वार्ड क्रमांक 1 कडनं आता गरजेचं आहे करणं. हो, यावेळेस पहिला चेंडू आपण पाहतो इथे निर्धाव. या पहिल्या निर्धाव चेंडूनं समीकरणामध्ये पुन्हा एकदा आपण पाहतो जाऊ. शेवटच्या 11 चेंडू शिल्लक राहतील आणि आता 22 धावींची गरज अजून सुद्धा वार्ड क्रमांक 1 साठी आहे. हा चेंडू विकेट किपरच्या पाठीमागे तिथे पाहतो क्षेत्ररक्षक थांबवतोय चेंडू. चांगला क्षेत्ररक्षण, एक सिंगल. 10 चेंडू मध्ये आता पहा अजूनही 21 धावींची गरज सामना जिंकण्यासाठी इथून पुढे वार्ड क्रमांक 1 साठी असणार आहे. 10 चेंडू 21 धावांचं समीकरण इथे आपण पाहतो मैदानामध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये केलेले चेंजेस तुम्ही पहा. डीप पॉइंट, शॉर्ट कव्हर मध्ये एका खेळाडूला उभं करून ठेवलंय. डीप लॉक ऑफ मध्ये स्वतः बाळासाहेब क्षेत्ररक्षण करताना तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्यानंतर डीप लॉक ऑन आहे, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट मध्ये तुम्हाला खेळाडू पूर्णपणे बांधलेल्यावरती थांबलेले पाहायला मिळत आहे. फर्स्ट स्लिप मध्ये यावेळेस परफेक्ट ब्लॉक होल, खोलवर पद्धतीचा हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला आणि याही चेंडूवरती तुम्ही पहा दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेक बाळकृष्ण महाडिक यांच्याकडे. या चेंडूवरती मिळतील त्या 2 धावा आणि 2 धाव्यानं कॅल्क्युलेशन पुन्हा पालटलं जाईल. 8 चेंडू आणि अजूनही सामना जिंकण्यासाठी 19 धाव्यांची गरज आहे. 8 चेंडू 19 धावांचं समीकरण पहा इथे. अजूनही सामना कशा पद्धतीने इथून पुढे टर्न होणार आहे. यावेळेस फुल टॉस हा चेंडू, स्क्वेअर लेग मध्ये खेळलेला हा फटका. नो बॉल, नो बॉल आणि प्रत्येक चेंडूवरती फ्री हिट असते. निर्धाव चेंडू आणि षटक क्रमांक संपतोय 5 क्रमांकाचं. 5 षटकांचा खेळ संपला. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलीवरती 36 रन्स ऑन बोर्ड, 36 धावा धावपलीवरती. तर शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये 16 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी इथून पुढे आहे. 6 चेंडू 16 धावा. अजूनही सामन्यामध्ये वाढ क्रमांक 1 माघारी येऊ शकतो, यामध्ये कोणतीही शंका नाही. 6 चेंडू 16 धाव्यांचं समीकरण टेनिस क्रिकेटमध्ये तर नक्कीच जास्त अवघड नाही आणि या विकेटवरती तर हे जास्त अवघड आव्हान कधीही नाही. 6 चेंडू 16 धाव्यांचं पहा टार्गेट असताना बघायचं कोण जिंकणार हा सामना. मुश्किल से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है, डरने वालों को मिलता नहीं कुछ इस जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जहान होता है. प्रयत्नार्थी परमेश्वर जिंदगी उसी को आजमाती है जो हर मोड़ पर चलना जानता है. कुछ पाकर तो हर कोई मुस्कुराता है, लेकिन जिंदगी शायद उसी की होती है जो कुछ खोकर भी मुस्कुराना जानता है. आणि इथे 6 चेंडू 16 धावींची गरज. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळेल आणि क्षेत्ररक्षक तिथे आहे पात्र. हा चेंडू कव्हर सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावा आणि या 4 धावेनं पुन्हा समीकरणामध्ये होणारा चेंज आपण बघू. शेवटचे 5 चेंडू आणि आता सामना जिंकण्यासाठी 12 धावींची गरज इथून पुढे असणार आहे. हे समीकरण थोडंसं सोपं करून जर सांगितलं तर फक्त 2 षटकारांची गरज सामना जिंकण्यासाठी वार्ड क्रमांक 1 ला आहे. 4 चेंडू आणि 12 धाव्यांचं समीकरण आहे. 5 पाय इथे हा चेंडू यावेळेस मिड विकेट मध्ये 2 षटकारांची गरज. त्यामधला एक षटकार तर आला. मिड विकेटच्या डोक्यावर नाव दाखवलंय गोलर झाला. एक सनसनीत फटका, बिग ब्लास्ट आणि इथे हा षटकार.
4 चेंडू शेवटच्या आता शिल्लक राहतील आणि शेवटच्या 4 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी अजून 6 धावींची गरज इथून पुढे आहे. 4 चेंडू 6 धावा, टिक फॉर टॅग. जशास तसं उत्तर देण्यासाठी आपण पाहतोय दोन प्रतिस्पर्धी समोरासमोर आहेत. 4 चेंडू आणि 6 धावींची गरज बघा मैदानामध्ये. ह्या दोन डोंगरांची होणारी टक्कर आहे. दोन बलाढ्य मोठ्या प्रतिस्पर्ध्यांची झुंज, दोन वाघ एकमेकांसमोर आहेत आणि ज्यावेळेस दोन वाघ एकमेकांसमोर असतात त्यावेळेस ते गुरगुरणं तुम्हाला बघा मैदानामध्ये आता या दोन संघांमधलं बघायला मिळतंय. 4 चेंडू 6 धावींची गरज. सामना आधी कुठेतरी हॉस्पिटलमध्ये होता, आता कुठेतरी पहा तुम्हाला बघायला मिळेल तो हाय व्होल्टेज डायमंडमध्ये 6 त्याचं रूपांतर होतंय. हृदयाचे ठोके वाढवतोय हा सामना. 4 चेंडू 6 धावींची गरज आणि पहा ऑफ स्टंप वाईड यॉर्करचा प्रयत्न. पहा निर्धाव चेंडू. 3 चेंडू आणि 6 धावींची गरज. हा चेंडू सागर कामठेकडे जाईल. 1 धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पहा गोलंदाजाच्या हातावरती हा चेंडू थांबला नाही, त्याला थांबवता आला नाही. 2 धावा रनिंग बिटवीन द विकेट. 2 चेंडू आणि 4 धावा. 2 चेंडू आणि 4 धावा. हा चेंडू खूप महत्वाचा आहे आणि पहा यावेळेस मिड विकेट मध्ये गेलेला हा चेंडू. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावबाची संधी. स्क्वेअर लेग पंचांकडे अपील आणि पहा इथे नॉट आउटचा डिसिजन स्क्वेअर लेग पंच देत आहेत. तर आपण जाऊ आता शेवटच्या एका चेंडू मध्ये आणि शेवटचा 1 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी अजून 2 धावेंची गरज इथून पुढे आहे. 1 चेंडू 2 धावा. बघायचं काय होणार या सामन्यामध्ये. हृदयाचे ठोके वाढवणारा एक हाय व्होल्टेज ड्रामा वार्ड क्रमांक 5 विरोधामध्ये वार्ड क्रमांक 1. हे दोन बलाढ्य मोठे प्रतिस्पर्धी. 52 धावींची गरज होती कुठेतरी, तर त्यामधल्या 50 धावा धावपलीवरती बनवतोय वार्ड क्रमांक 1. तर शेवटचा 1 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी अजून 2 धावेंची गरज इथून पुढे आहे. 1 चेंडू 2 धावा. सामना जर हा टाय झाला तर बघू आपण पाहतो तो डिसिजन ऑर्गनायझेशन कमिटी देईल. एक चेंडू आणि 2 धावेंची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. बघा एका धावेने काय होतं. आता एका धावेसाठी पहा किती मोठा संघर्ष आहे. 1 धाव रोखण्यासाठी इथे वार्ड क्रमांक 5 पूर्ण ताकदीने उतरतोय, कारण त्यांना 2 धावा होऊ द्यायच्या नाहीत. तर 2 धावा बनवण्यासाठी पहा वार्ड क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये आता तुम्हाला बघायला मिळेल. स्ट्राईक एंडला जर पाहिलं मयूरच्या हृदयाचे ठोके जर पाहिले जर मोजले तर जे नॉर्मल माणसाचे ठोके असतात त्याच्यापेक्षा आता जास्त ठोके त्याचे मला वाटतं वाढले असतील हृदयाचे, कारण तो स्ट्राईक एंडला आहे आणि शेवटचा 1 चेंडू तो खेळेल आणि त्याने 1 चेंडू मध्ये 2 धावींची त्याला गरज आहे. त्याने आतापर्यंत 9 चेंडू खेळलेत आणि 16 धावा सुद्धा बनवलेल्या आहेत. यावेळेस सरळ बॅटने खेळला फटका. बाळासाहेब खूप दूरवरती आहेत आणि हा चेंडू स्ट्रेट ड्राईव्हचा फटका सीमारेषेच्या बाहेर आणि सामना जिंकतोय हा वार्ड क्रमांक 1. पहा शेवटच्या चेंडू पर्यंत गेलेला हा सामना. शेवटपर्यंत आपण पाहतोय रंगलेली ही चुरस आणि सामन्यामध्ये विजय संपादन करतोय वार्ड क्रमांक 1. वार्ड क्रमांक 5 आपण सुद्धा एक चांगला खेळ केलात. दोन्ही संघांचं मनापासून अभिनंदन. तर चला वार्ड क्रमांक 3 आणि वार्ड क्रमांक 4 या 2 संघांमध्ये यानंतर होणारी पहा ताकदवान लढत आता इथून पुढे आपल्याला अनुभवायची आहे.